भात थोडंसं काढायचं आहे, ते काढतोय आता भात. त्याच्यामुळे म्हणजे आता ही शेवटची भात लावणे म्हणजे शेवट जायचं आता. हे शेवट आता आज सगळं होऊन जाईल भात शेतीचं पूर्ण. उद्यापासून शेतीची कामं संपली कोकणात. संपली शेतीची कामं. आज लास्ट भात लावली. शेतीची कामं संपल्यानंतर 15-20 दिवसानंतर काय माझं जर रान काढतो तेव्हा परत शेतीची कामं सुरू होती रान काढायचे. आता काय 15 दिवस आराम लोकांना. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, भात लावणीला सुरुवात झाली. 15 दिवस झाले. पहिला व्हिडिओ तुम्ही माझा बघितला असेल भात लावणीचा. तर आता भात लावणी आता संपते आहे. म्हणजे आजपासून आज लास्ट आहे भात लावणी. म्हणजे काय किरकोळ जणांची राहिलं आहे भात लावणी, ते आज होऊन जाईल. तर तुम्हाला हा व्हिडिओतून बघायला कितपत भात लावणी झाले आहे ते तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. आणि पाऊस पण भरपूर आहे आज. पाऊस पण 10-12 दिवस झाले पावसाने भरपूर हे धरला आहे. सुरुवात झाली आहे पावसाची. भरपूर पाऊस पडतो. नदी नाले ओसंडून वाहत आहेत. दाखवतो तुम्हाला भात लावणी कितपत आले ते व्हिडिओ तुम्हाला बघायला नाही. त्याला तर जास्त वेळ नाही घेता आपल्या व्हिडिओला चालू कर. बघा त्या खालती आले बघा. पाऊस आला आहे. आता बघा पाऊस आला आहे. पाऊस आला आहे आता. कोकण कसं हिरवागार झालं आहे पूर्ण. कारण 5-7 दिवस पाऊस भरपूर आहे. हिरवागार झालं आहे कोकण. आता भात लावणी करताय समोर ट्रॅक्टरने करताय. चालू आहे भात लावणी. पूर्वा इकडे बांधार हे घालताय, चिक्कल घालताय. शाळेत नाही गेलाय आज कारण का चिक्कल आहे म्हणून शाळेत नाही गेला वाटतं. मजा असा चिखल्यात एक नाचूची. पाऊस आलाय मोठा आता. नांगरणी चालू, ट्रॅक्टरने नांगरणी चालू आहे का इकडे. ठेवलेला आहे इकडं. शेवटच्या टप्प्यात आल्या भात लावणी आता. म्हणजे आता जुलै महिना आता संपत आला. म्हणजे निम्मा जुलै महिना झाला. आता श्रावण सुरू होईल थोड्या दिवसात. तर आता भात लावणी पण संपेल. अजून 2 दिवसात भात लावणी संपून जाणार. भगवान फळ घेतला नाही मला डोक्यावर. बांधताय खोळ हवेन जायत म्हणून. बांधा चिक्कल लागला कारण रान यायला नको म्हणून बांधा चिक्कल टाकतात. निशान भात काढतायत इकडे. जराच राहिला वाटतं. पहिली लोक जोताने करायचे. आता काय ट्रॅक्टर आले त्यामुळं लोक ट्रॅक्टर नाही करतात आता. आधुनिक पद्धतीची शेती. पहिली कशी पारंपरिक होती. म्हणजे भात लावताना पण जोताने करायचे. त्यामुळे आता जोतं कुठं राहिलेच नाही. त्यामुळे ट्रॅक्टरचा वापर केला जातो आता. सुरुवाती खोळ पडली आहे खाली. पाऊस पण भरपूर आहे बघा. कोकणात पावसानं तर काय आता 10-1 दिवस तर यात केला नाही. 10-12 दिवस
पाऊस बघा काय पाऊस लय मोठं येईल पाऊस. 2 दिवसापूर्वी नदी पण फोडला नव्हती पावसान, तो पाणी बाहेर आलं नदीचा पूर्ण. खत मारला तिथं निशाण. काढायचं थोडंसं राहिलं आता भाग काढतोय निशाण. बिर्याणी तिकडे पेंटे दूर गेलो आहे. बाहेर या आता मध्ये ह्या येणार आहे ट्रॅक्टर, त्यामुळे भात बाहेर आणून ठेवत आहेत. चाय पिये चालू आहे पूर्वाची. काम ना करे. वर्षामाळी मग येतात, म्हणजे वरतून गेला हे मळी केलं की बाहेर पडलं. भात थोडंसं काढायचं आहे, ते काढतोय आता भात. त्यामुळे म्हणजे आता ही शेवटची भात लावणे, म्हणजे शेवट जायचं आता. हे शेवट आता आज सगळं होऊन जाईल भात शेतीचं पूर्ण. उद्यापासून शेतीची कामं संपली कोकणात, संपली शेतीची कामं. आज लास्ट भात लावणे, शेतीची कामं संपल्यानंतर 15-20 दिवसानंतर काय माझं रान काढतो तेव्हा परत शेतीची कामं सुरू होती रान काढायचे. आता का 15 दिवस आराम लोकांना. खत मारून चालू आहे आता, खत मारून.
मारून झाला की भात लावून सुरुवात करतील. हा भात लावणे लास्ट व्हिडिओ आता शेतीमधील कामांचा, कारण शेतीची कामं आता बंद झाली आहेत. आजपासून होतील बंद. त्याच्यावर आता मला भात लावायचं राहिलं नाही. भात टाकतात आतमध्ये. भात हे करायला हे नको. घेऊन पळाला मग. तुझं कागद खाया, तुझं कागद खाया तुझं. भात घेऊन टाकतील. झाला भात लावून सुरुवात. आता बांध काढताय. इकडे आता गव्हात आहे, काढताय. मला ही लाटची भात लावणे. आता भात लावण्याची कामं बंद झाली आहेत. आतापासून भात लावणे सगळ्यांचे लावून झाले आहे. पाऊस पण दिला आता परत. तेव्हा टाकताय भात आहे.
नावं देऊन टाकताय बा. काम बघा किती केवढाच आणि काम बघा किती करताय. तर मित्रांनो जस्ट घरी आलो आता. आज लास्ट दिवस आहे भात लावणीचा. म्हणजे वाडीत भात लावणी सगळ्यांनी संपली आजपासून. लास्ट होती भात लावणी लावायची फक्त वाडीतली. तर आज संपलं भात लावणीचं. तर हा भात लावणीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि भात लावणी ट्रॅक्टरने केली आणि पाचचा व्हिडिओ बघाल तो भात लावणी जोताने केलेली होती म्हणजे पारंपरिक पद्धतीने. ही आता आधुनिक पद्धतीने भात लावणी केलेली आहे ट्रॅक्टरच्या स्वरूपात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत